भाजपाचे नूतन कार्यालय ही एक वास्तू इमारत नाही तर परिवार आहे, तेव्हा शासन, संघटक आणि जनताच यामधील सेतू म्हणून हे कार्यालय काम करेल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ठाण्यातील वर्तकनगर परिसरात भाजपाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले यांच्या कार्यकाळात ठाण्यात सुरू असलेल्या भाजपच्या प्रशस्त कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे। आगामी सर्व निवडणुकीच्या दृष्टीने या कार्यालयाला महत्त्व आले असून येथूनच जिल्ह्यातील ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी हे कार्यालय दुवा ठरणार आहे। ठाण्यातील रेमंड कंपनीच्या आवारात दुमजली कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला कपिल पाटील, रवींद्र चव्हाण, आमदार संजय गळकर, आमदार गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार त्याचबरोबर लोकसभा प्रभारी जयप्रकाश ठाकूर, आमदार गीता जैन यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते। भाजप जिल्हाध्यक्ष संजय वागुले, विना भाटिया, सुरेश आवरे इत्यादींसह भाजपचे ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी येथे उपस्थित होते। मला अतिशय आनंद आहे की ठाणे विभागीय कार्यालयाचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलं। अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं की ठाण्यामध्ये एक आपलं विभागीय कार्यालय असलं पाहिजे आणि आपण सगळे प्रयत्न देखील करत होतो। मी निरंजन डावखरे असतील, संजय केळकर असतील, संजय वागुले असतील आणि विशेषतः रवींद्र चव्हाण असतील, या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की या सगळ्यांनी खूप याच्यामध्ये पुढाकार घेतला। अर्थात ज्यांची नावं घेतली नाहीत असे अनेक लोक आहेत की ज्यांनी खूप याच्यामध्ये मदत केली, आपल्या सगळ्या नेत्यांनी मदत केली आणि त्यामुळे हे कार्यालय या ठिकाणी उभं राहू शकलं। मी विशेषतः रेमंड्स ग्रुपचे श्री गौतम सिंघानिया यांचे देखील आभार मानतो आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण ज्यावेळी ही जागा आम्हाला असं वाटलं की रस्त्यावरची आणि आपल्याला मिळाली पाहिजे, त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे अप्रोच झालो। कारण आम्हाला लक्षात आलं की जागा त्यांच्याकडे आहे। आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला ही जागा हवी आहे आणि भारतीय जनता पार्टी कुठली जागा डोनेशन मध्ये घेत नाही, त्याची जी काही वाजवी किंमत असेल ती आम्ही त्या ठिकाणी द्यायला तयार आहोत। त्यामुळे आम्हाला आपण ही जागा द्यावी। त्यांनी तात्काळ जागा तर देण्याचं कबूल केलंच, पण त्यांनी सांगितलं की आमचं बांधकाम इथे चाललेलं आहे, आमच्याकडे मोठी टीम आहे, मशिनरी आहे, आम्ही तुम्हाला वेगाने बांधकाम करून देऊ शकतो, बांधकामाचं काम आम्हाला करू द्या। आणि त्यांनी अतिशय वेगाने या ठिकाणी हे बांधकाम देखील करून दिलं। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो की या प्रत्येक गोष्टीची जी काही योग्य किंमत आहे ती भारतीय जनता पक्षाने घेतली आहे। कुठल्याही डोनेशन मध्ये आपण काही या ठिकाणी घेतलेलं नाही, पण मला असं वाटतं की कुठलेही प्रॉफिटियरिंग न करता त्यांनी आणि त्यांची मुख्याची असलेली जागा आपल्याला उपलब्ध करून दिली, म्हणून त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो।